की आपण 2 सप्टेंबरचा निघालेला जो GR आहे तो रद्द करावा, जेणेकरून आमच्या ओबीसी बांधवांना कुठेतरी जागा मिळावी। हा जर GR रद्द झाला नाही तर आज लाखोच्या संख्येने आमचे ओबीसी बांधव इथे आपण बघता, याच्यापेक्षा जास्त मुंबईला सुद्धा फार मोठं आम्ही आंदोलन करू आणि आम्ही हा ओबीसी समाज 387 जातीमध्ये असलेला समाज आहे, आम्ही आज शांत बसणार नाही। आपण हे बघू शकता की एवढ्या मोठ्या संख्येनं ओबीसी समाज आज या महामोर्चामध्ये, महासंग्राम मोर्चामध्ये सामील झालेला आहे। त्यामुळे आमची ही जी लढाई आहे, आमच्या हक्कासाठी लढाई आहे, त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो सरकारला की हा 2 सप्टेंबरचा GR रद्द झालाच पाहिजे। या ओबीसी मध्ये 387 जाती आहेत आणि यामध्ये पुन्हा जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात येत आहे, त्याचा आम्हाला सक्त विरोध आहे। त्या जातीला आरक्षण देऊ नये हा आमचा विरोध नाही आहे, परंतु आम्हाला जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये त्यांना समाविष्ट करत आहे याचा आमचा विरोध आहे। निमित्त हा जो 2 सप्टेंबरला जो GR काढलेला आहे त्या GRचा आम्ही सक्त निषेध करत आहोत। निषेध पूर्ण ओबीसीचा विचार करायला पाहिजे, किती संख्या आहे, किती पर्सेंटेज आहे आणि त्या पर्सेंटेजनुसार तुम्ही त्यांना दिलेलं नाही, आधीच तुम्ही पर्सेंटेजनुसार दिलेलं नाही आणि परत ते तुम्ही जास्तीचे मराठा त्याच्यात घुसवले, ते घुसवायला नको होतं। तुम्ही द्यायचं त्यांना वेगळं द्यायला पाहिजे, त्यांना ज्या 10% द्या, 20% द्या, जेवढं द्यायचं तेवढं द्या, पण त्यांना वेगळं द्यायला पाहिजे। त्यांना याच्यात घुसवायचं, पहिलं तिथं कमी प्रमाणात दिलं 54, 55, 60% पर्यंत आहे आणि त्याच्यात तुम्ही देऊन राहिले 27%, काही ठिकाणी 11% दिलेलं नाही आणि त्यातल्या त्यात पुन्हा ते 10% घुसवले। म्हणजे इथं पहिलं जागा नाही राहायला जागा नाही, पुन्हा त्याच्यात उरावर बसून राहिले, म्हणजे हे बरोबर नाही ना। मी दिनेश राजाराम लांजेवार नागपूर जिल्ह्यातून या कुई शहरातून आलेलो आहोत। आज या ओबीसीच्या मोर्चा आपण यशवंत स्टेडियममधून संविधान चौकात नेणार आहोत आणि ही फक्त सुरुवात आहे। जर 2 सप्टेंबरला जो सरकारने काळा GR काढलेला आहे तो जर सरकारने रद्द केला नाही तो ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, इतना हम समजते हैं। आणि जर निव्वळ या क्षत्रिय मराठ्यांचा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन जर ओबीसी मध्ये समर्पण करत असाल तर आम्ही त्याचा निषेध करतो, आम्ही कधीही सहन करणार नाही। आणि यासाठी मी शासनाला एक वॉर्निंग देऊ इच्छितो, माझ्या या शब्दातून चॅलेंज करू इच्छितो की आम्ही आमच्या दमादम असतपर्यंत या क्षत्रियांना ओबीसी मध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही। हे मराठे क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियच आहेत, कारण आम्ही हे मान्य केलं आहे। आमच्या 400 वर्षा अगोदर शिवाजी महाराजांनी हे मान्य केले आहेत की शिवाजी महाराज जरी ब्राह्मण नव्हते तरी हे क्षत्रिय होते, क्षत्रिय आणि क्षत्रियाचा राजा जर शिवाजी महाराज होते तर हे मराठे सुद्धा क्षत्रियच आहेत, हे त्या हैदराबाद गॅजेटवरून सुद्धा सिद्ध होतं। आणि शेवटी आमचा हा ओबीसी समाज संविधानावर चालतोय आणि अधिकृत संविधानाला मान्य करणारा आमचा ओबीसी समाज कधीही संविधानाला पायमल्ली तुडवण्याची भाषा जर राज्यकर्ते करतील तर राज्यकर्त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीहून सुद्धा खाली पाडायची क्षमता ठेवतो, असा हा आमचा ओबीसी समाज आज जर नागपूरला जात आहे तर आम्ही आमचा हा ओबीसी समाज जिवंत ठेवण्यासाठी ओबीसीचं जे आरक्षण आहे हे तात्काळ जसं तसं कायम टिकवून देण्यासाठी आमची आज आक्रमक भूमिका राहील, हेपर्यंत आम्ही तुम्हाला शासनाला सांगू। मूर्ख म्हणून राहिले, कितीतरी आयोग नेमला त्याचे अजून रिपोर्ट नाही आणि आता जे मिळते त्याच्यातही मराठ्याला घुसवून राहिले। म्हणजे आम्ही काय इतके आमचे नेते झोपले आहेत, आम्ही झोपलेच राहून का? एक दिवस बांगलादेशात आणि श्रीलंकेत ज्या प्रकारे कार्य झाला तो इथं होणार आहे भारतात, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून हा GR आता ताबडतोब रद्द करा, नाहीतर याच्यानंतर एवढी ठिणगी पेटणार आहे, गावून करोडो लोक निघणार आहेत आणि या संसदवर, या विधान भवनावर सगळ्यांना, या नेत्यांना पाणी पाजणार आहेत, एवढं लक्षात ठेवा। कारण आमचे सगळं समाज हा एवढा खालच्या दरावर केला आहे आणि ह्या ओबीसीवर अन्याय होऊन राहिला हा तुम्ही समजून घ्या। हे एक सुरुवात आहे, याच्यानंतर खूप मोठं आंदोलन आणि खूप मोठं जन आंदोलन होईल, देशाचा सत्यानाश झाला। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता
काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7558387070 या फिर 9423105824।